बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि घरात बनवलेले गरमागरम असे वडापाव खाण्याची मजाच वेगळी असते. तर आज बनवूया अगदी गाड्यावर मिळतात तसे वडापाव, तेही घरच्या घरी. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर आधी बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊ. त्यासाठी 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. चिमूटभर इतकी हळदी पावडर घालूया. हळदी पावडर जास्ती वापरायची नाही. थोडंसं लाल तिखट घालून घेऊ. आता थोडं थोडं पाणी घालून याचे एक मिश्रण तयार करून घेऊ. मिश्रण अगदी जाडसरही करायचं नाही आणि अगदी पातळही करायचं नाही, म्हणून मिश्रण करताना थोडं थोडंच पाणी घालायचं, जेणेकरून आपल्याला अंदाज येतो. हे मिश्रण जेवढं चांगलं आपण फेटून घेतो तेवढे चांगले हे वडे फुलतात. तर पहा, मी इथे मिश्रण तयार करून घेतलं आहे. या पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता हे मिश्रण झाकून बाजूला ठेवून देऊ, जेणेकरून बेसनही चांगलं फुलेल. आता बटाटा वडा बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे मध्यम आकाराची 7 बटाटी उकडून घेतले आहेत. कुकरला 3 शिट्ट्या देऊन ही बटाटी मी चांगली अशी उकडून घेतली. आता हाताने अशा प्रकारे हे बटाटे तोडून घेऊया. अगदी बारीकही करायचे नाही, थोड्या थोड्या अशा फोडी ठेवायच्या, जेणेकरून बटाटवडे खाताना खूप छान लागतात. तर पहा, बटाटे इथे मी तोडून घेतले आहेत. आता एक चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि 2 आल्याचे तुकडे घेतले आहेत. आता हे सगळं वाटून घेऊया. आता एका खलबत्त्यामध्ये ही सगळी जिन्नस घालून घेऊ आणि वाटून घेऊ. तुम्ही ऐवजी मिक्सरमध्ये देखील ही चटणी वाटून घेऊ शकता. ही चटणी वाटत असताना थोडा देखील पाण्याचा वापर करायचा नाही. तर पहा, मी इथे चटणी वाटून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकता. थोडी अशी जाडसरच ही चटणी वाटून घ्यायची. आता गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊया. वरून अर्धा चमचा मोहऱ्या घालून घेऊ. मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया. 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरेही चांगले फुलून देऊया. 1 चमचा जाडसर कुटलेले धने घालूया. सगळं चांगलं परतवून घेऊ. असे जाडसर कुटलेले धने घातल्याने खूप छान अशी चव येते वड्यांना. आता ही वाटून घेतलेली चटणी या फोडणीमध्ये घालून घेऊ. चटणी खमंग अशी परतवून घेऊया. वरून अर्धा चमचा हळदी घालून घेऊ. सगळं चांगलं पुन्हा एकदा परतवून घेऊया. आता हे उकडून घेतलेले बटाटे या फोडणीमध्ये घालून घेऊया. सगळं चांगलं एकदा मिक्स करून घेऊ. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा वडापाव बनवून खाऊन पहा. खूपच छान लागतो, अगदी गाड्यावर मिळतो तसा. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ. पुन्हा सगळं चांगलं असं परतवून घेऊ. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि 2 मिनिटं चांगलं असं परतवून घेऊ. या भाजीवर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही, असंच 2 मिनिटं परतवून घ्यायची. तर पहा, इथे बटाट्याचा मसाला बनून तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंगही आलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊ. हा मसाला थोडासा थंड करून नंतर याचे वडे बनवून घेऊ. तर इथे मसाला थोडा थंड झाला आहे. आता याचे एकसारखे वडे बनवून घेऊया. तुम्ही या प्रकारे चपटे देखील वडे बनवू शकता किंवा या प्रकारे गोल वडे देखील बनवून घेऊ शकता. सगळे वडे आता बनवून घेऊ.
तर पहा मी इथे सगळे वडे बनवून घेतले आहेत. आता हे बटाटा वडे तळून घेऊया. आता हे आधी बनवून ठेवलेलं बेसनाचं मिश्रण पुन्हा एकदा चांगलं असं फेटून घेऊ. आता हे बनवून घेतलेले बटाटा वडे बेसनामध्ये चांगले असे बुडवून घेऊ आणि तळून घेऊया. चमच्याने अशा प्रकारे बेसन या बटाट्यावरती ओतून घेऊ. तेल मी इकडे आधीच गरम करायला ठेवलं होतं. हाय फ्लेमवरती कडक असं तेल गरम करून घेतलं आहे. आता गॅस मंद करू आणि एक एक करून बटाटे वडे तेलामध्ये सोडून घेऊया. मध्ये एकदम बटाटे वडे टाकायचे नाही, साईडनेच बटाटे वडे सोडायचे, जेणेकरून तेल हातावर उडत नाही. सगळे बटाटे वडे आपण अशाच पद्धतीने तेलात सोडून घेऊ. कढईमध्ये जेवढे बटाटे वडे मावतील तेवढे बटाटे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवरतीच बटाटे वडे चांगले तळून घ्यायचे. हाय फ्लेमवरती बटाटे वडे तळले तर ते वरून करपतील, म्हणून मीडियम फ्लेमवरतीच बटाटे वडे चांगले दोन्ही साईडने तळून घेऊ. तर पहा बटाटे वडे चांगले असे तळले गेले आहेत. आता हे बटाटे वडे काढून घेऊ आणि सगळे बटाटे वडे याच पद्धतीने तळून घेऊया. तर या पावसाळ्यात नक्की या पद्धतीने गरमागरम वडापाव घरच्या घरी बनवून खाऊन तर पहा. गाड्यावरचे वडापाव खायचे विसरून जाल आणि पुन्हा पुन्हा याच पद्धतीने घरीच वडापाव बनवाल. तर पहा सगळे वडे मी इथे तळून घेतले. आता वडापाव सोबत खाण्यासाठी सुकी लाल चटणी बनवून घेऊ. वडे इथे तळून झाल्यानंतर जे बेसन उरलेलं आहे ते अशा प्रकारे तेलामध्ये सोडून घेऊ. त्याची बारीक बारीक शेव काढून घेऊ आणि ती तळून घेऊया. या शेवेपासूनच आपण सुकी लाल चटणी बनवणार आहोत. दोन्ही साईडनी 2 ते 3 मिनिटं शेव चांगली तळून घेऊ. अगदी गाड्यावर मिळणाऱ्या वडापावसोबत जी चटणी दिली जाते तीच चटणी आपण इथे बनवत आहोत. तर पहा चांगली अशी मी शेव तळून घेतली. आता ही शेव काढून घेऊया. तर पहा सगळी शेव इथे मी तळून घेतली आहे. याच तेलामध्ये हिरव्या मिरच्या देखील तळून घेऊ. वडापावसोबत खाण्यासाठी हिरव्या मिरच्या खूपच छान लागतात. मिरच्यांना अशा उभ्या चिरा मारायच्या आणि नंतर मिरच्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. मिरच्या इथे तळून झाल्या आहेत. मिरच्या आता काढून घेऊ. वरून थोडंसं मीठ घालायचं. आता आपण सुकी लाल चटणी बनवून घेऊया. त्यासाठी थोडासा लसूण इथे खलबत्त्यामध्ये घालून घेतला. लसूण चांगला ठेचून घेऊ. तुम्ही खलबत्त्याऐवजी मिक्सरचा देखील वापर करू शकता. ज्या दिवशी मी वडापाव बनवले त्या दिवशी आमच्याकडे लाईटच नव्हती, म्हणून मी मिक्सरऐवजी खलबत्त्याचा वापर केलेला आहे. आता ही शेव घालून चांगली अशी वाटून घेऊ. अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून घेऊ. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ घालूया. आपण बेसनाचं मिश्रण करतानाही मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच मीठ घालून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा चांगलं वाटून घेऊया. ही चटणी तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटून घेऊ शकता. आता ही उरलेली शेव देखील वरतून घालून घेऊ आणि वाटून घेऊया. तर पहा मी चटणी इथे वाटून घेतली आहे. मी थोडी जाडसर अशी ही चटणी ठेवली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक करू शकता. तर पहा इथे आपले गरमागरम वडे त्याच्यासोबत सुकी लाल चटणी बनून तयार झाले आहे. आता मस्त पावामध्ये वडे टाकून हा वडापाव एन्जॉय करूया. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.